जय गजानन श्री गजानन। आपल्या सर्वांचे पूजाविधी चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका शिक्षकाचा सत्य अनुभव सांगणार आहे। पाण्यात बुडणाऱ्या एका शिक्षकाचा जीव आणि शेवटच्या क्षणी घडलेला असा चमत्कार जो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। मृत्यू अगदी समोर उभा होता, पण गण गण गणात बोते म्हणताच जे घडलं ते कोणालाही अशक्य वाटेल। हा अनुभव शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हा फक्त चमत्कार नाही तर गजानन महाराजांवरील अढळ श्रद्धेची साक्ष आहे। चंद्रकुमार घोडे, राहणार अकोला, यांचा हा अनुभव आहे। ही घटना साधारण 4-5 वर्षापूर्वीची आहे। वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी मी आणि माझी पत्नी सकाळी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गेलो होतो। दर्शन झाल्यानंतर माझ्या एका शिक्षक मित्राच्या घरी जेवणाचे आमंत्रण होते। सर्व कार्यक्रम सुरळीत पार पडला, पण दुसऱ्या दिवशी जे घडलं त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं। दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही काही शिक्षक मित्र विहिरीवर पोहण्यासाठी गेलो। सर्वजण आनंदात होते, कोणी उड्या मारत होते तर कोणी पोहत होतं। मलाही पोहता येत होतं, मात्र विहिरीत पोहण्याचा फारसा अनुभव नव्हता, म्हणून सुरक्षिततेसाठी कमरेला दोरी बांधण्यात आली। मी धाडस करून उडी मारली। सुरुवातीला सर्व ठीक होतं, पण अचानक माझा पाय खोल गाळात अडकला। मी वर येण्याचा प्रयत्न करू लागलो, पण शरीर खालीच ओढलं जात होतं। श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला। त्या क्षणी मृत्यू अगदी समोर दिसत होता। त्या क्षणी माझ्या मनातून एकच आवाज बाहेर पडला, गण गण गणात बोते। मी पूर्ण श्रद्धेने महाराजांना हाक मारली आणि पुढच्या क्षणी जणू काही अदृश्य शक्तीने मला वर ढकललं। मी कसाबसा पाण्याच्या वर आलो। माझे मित्र मला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते। इतक्यात कमरेला बांधलेली दोरी तुटली। मी पुन्हा पाण्यात पडलो, पण आश्चर्य म्हणजे माझ्या हातातील दोरी मात्र अजिबात सुटली नाही। त्याच दोरीचा आधार घेत मी किनाऱ्यावर आलो। त्या क्षणी मला खात्री झाली, हा फक्त योगायोग नव्हता, श्री गजानन महाराजांचीच कृपा होती। मी अनेक वर्ष दर गुरुवारी गजानन महाराजांचे स्तोत्र श्रद्धेने वाचत होतो। कदाचित त्याच भक्तीचं फळ मला त्या दिवशी मिळालं। मृत्यूच्या दारातून मला परत आणणारे दुसरे कोणी नसून स्वतः शेगावचे गजानन महाराजच होते। आजही त्या दिवसाची आठवण आली की अंगावर शहारे येतात। भक्तांनो, श्रद्धा असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी परमेश्वर आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही। हा अनुभव आपल्याला श्रद्धा, विश्वास आणि नामस्मरणाची ताकद शिकवतो। जर तुम्हालाही गजानन महाराजांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, गण गण गणात बोते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सत्य अनुभवांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।